हाय, आज मी ऑनलाईन भाज्या मागवल्यात. एवढ्या उन्हातानाचं मार्केटमध्ये जायचं, एवढ्या महागातल्या भाज्या घ्यायच्या, त्यामध्ये एवढं ऊन, एवढा टाइमपास होतो. त्यापेक्षा ऑनलाईन मध्ये ज्या भाज्या मागवल्या ना, ती आपल्याला थोड्या कमी प्राइस मध्ये पण भेटतात आणि मग आपल्याला परवडतात पण आणि घरी पण येतात. मग एवढा वेळ, आपला जो वेळ आहे तो वाचतो. त्या वेळेमध्ये आपल्याला काहीतरी दुसरं काम करता येतं. तर या सगळ्या भाज्या आम्ही मागवल्या. टोमॅटो, कांदे, हे म्युनीस मागवले. म्युनीस माझ्या मुलांना असं सँडविच, फ्रँकी वगैरे बनवण्यासाठी खूप आवडतं म्युनीस खायला ना, त्यामुळे हे मोठं पॅकेट मागवलंय म्युनीसचं. हे खूप छान आणि चांगल्या कंपनीचं आणि टेस्टी म्युनीस आहे. हो तर वापरून बघा तुम्ही. आणि आपल्याला ऑनलाईन मध्ये प्राइस पण परवडते. काकडी मागवली. काकडी बाहेर घ्यायला गेले तरी काही एवढी व्यवस्थित भेटत नाही आणि भेटली तरी खूप महाग भेटते. याची ऑनलाईन मध्ये चांगली पण भेटली आणि व्यवस्थित प्राइस मध्ये पण भेटली. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची, हे दही जे आहे, हे जे दही आहे त्या कंपनीचं दही, ते दही तुम्ही एकदा खाऊन बघा. खूप घट्ट दही आहे, खूप घट्ट. महाग पडतं पण खूप चांगलं आहे. खूप घट्ट दही आहे, एकदम मस्त आहे खाण्यासाठी आपल्याला. आणि बाकी काय, हे बघा, ह्या 2 मिरच्यांमध्ये फरक काय माहितीये का? ह्या 2 मिरच्यांमध्ये, यामध्ये ना कुठली ते एक मिरची तिखट आहे जी आपल्याला हवी आहे आणि एक बिन तिखट आहे जी बिलकुल तिखट नाहीये. आपण ती अशी कच्ची पण खाऊ शकतो. एकदा मी माझ्या मुलाला फसवलं होतं, म्हटलं बघ एवढी तिखट मिरची मी खाते, तो हैराण राहिला होता. आपण असं करू शकतो. हे बिलकुल तिखट नाहीये मिरची, कितीही मिरच्या खाऊ शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. ही वाली तिखट असेल मला वाटतं. एक तिखट, एक साधी, असं पण मिरच्यांमध्ये प्रकार असतो. आणि दुधी मागवलाय मी. दुधीचा हलवा करायचा विचार करते. पाठीमागे एकदा दुधीचा हलवा केला होता, खूप थोडासा झाला होता तो. अर्धा दुधी भाजीत वापरला होता मी, त्यामुळे तो हलवा कमीच झाला होता. तर हा दुधी मागवलाय. आज मी हा दुधी किसून याचा हलवा बनवणार आहे. आणि मी हा हलवा बनवताना मी ब्लॉग बनवेन हलवा बनवताना आणि अपलोड करेल, तेव्हा बघा तुम्ही. खूप छान. आणि तुम्ही हलवा बनवून बघा दुधीचा, खूप छान होतो बाबा. खूप छान मस्त, एकदम छान. माझी मुलं दुधी खात नाही, माझे मिस्टरही दुधी खात नाही, कोणी दुधी खात नाही. पण त्याचा हलवा बनवला तर त्यांना माहिती पण पडत नाही त्याचा हलवा आहे. आणि त्यांना सांगितलं तरी खातात ते. एवढा टेस्टी होतो दुधीचा हलवा. बीट मागवले. कढीपत्ता तर लागतो प्रत्येक गोष्टी. जेवणाला कढीपत्ता लागतो, प्रत्येक गोष्टीत कढीपत्ता लागतो. तर हा कढीपत्ता मागवलाय मी. एवढा म्युनीस आहे, ब्रेड आहे. ऑनलाईन मागवलंय मी सगळं. ब्रेड फ्रेश, एकदम फ्रेश. 14 तारखेपर्यंत चालेल असं ब्रेड आहे. आणि कमी किमतीत पण भेटलंय मला सगळं. किती कमी किमतीत भेटलंय मी ते सांगेल तुम्हाला थोड्या वेळात. बीन्स घेतली आहे, कांदे घेतले, 2 किलो कांदे घेतले. स्वस्त भेटलेत ना, मग 2 किलो कांदे घेतले. आणि आम्हाला चहा बनवताना आल्याचा चहा लागतो. आल्याच्या चहाची सवय झाली आहे ना, आल्याचा चहा पिला की चहा पिल्यासारखं वाटतं. मग आलं घेतलं, सध्या थोडंच घेतलंय. आणि टोमॅटो पण जरा बऱ्यापैकी स्वस्त भेटलेत, मग 2 पिशव्या घेतल्या टोमॅटोच्या. आणि लसूण घेतले, 2 काकड्या घेतल्या. 1 किलो आहे, अर्धा किलोची. ही अर्धा किलो, ही अर्धा किलो, असं 1 किलो आहे. आणि हा स्लाइस घेतलाय. आणि दुधी आणि मिरची. तर मला हे घ्यायला किती परवडलंय ना, मी तुम्हाला सांगते. तर आता हा कढीपत्ता बघा, एवढा कढीपत्ता भेटलाय, एवढा पूर्ण खूप पुरतो हा कढीपत्ता. तर याच्यावरती खरी प्राइस दिली आहे 16 रुपये. 16 रुपये खरी प्राइस दिली याच्यावरती. तर तुम्ही आपल्याला केवढं भेटला? हाय, मी तन्मय. माझ्या मम्मीने ह्या ज्या भाज्या आहेत ना, ह्या सगळ्या ऑनलाईन ॲमेझॉनवरती घेतल्या.
तर मी तुम्हाला आहे ना आता ह्या प्रत्येक भाज्यांची माझी मम्मी तुम्हाला खरी प्राइस सांगेन आणि मी तुम्हाला ॲमेझॉनवरती कितीला भेटले ते मी तुम्हाला सांगत जाईल. तर हा जो कढीपत्ता आहे ना हा आम्हाला भेटलाय 11 रुपयाला भेटलाय. तर त्याच्यावरती 16 रुपये लिहिले MRP म्हणजे दुकानात भेटणारी प्राइस आणि आम्हाला तो 16 रुपयाला भेटला. आणि ही जी ब्रेडची प्राइस आहे ह्याची 38 रुपीज ब्रेडची MRP आहे आणि हा आम्हाला 37 रुपीजला भेटलाय. म्हणजे जास्त कमी प्राइस नाही पण खूप फ्रेश आहे. आणि फ्रेश आहे आणि लास्ट 14 तारीख आहे. आजच मागवले सगळं लास्ट 14 तारीख. आणि हे मेयोनीज हे पण ह्याच्यावर जर प्राइस बघितली तर ह्याच्यावर खूप आहे. किती आहे मम्मी? 205. मेयोनीजची प्राइस 205 आहे MRP आणि आम्हाला हा भेटलाय फक्त आणि फक्त 175 ला. ॲमेझॉनवरती 205चा 175 ला प्लस फ्रेश भेटलाय. म्हणजे याच्यावरती जी एक्सपायरी डेट आहे ना ती म्हणजे मागल्याच महिन्यात बनलाय अशी दाखवली. फ्रेश एकदम फ्रेश. ऑनलाईनचा फायदा. फ्रेश बीन्स बाहेर आता कशी झाली माहिती खूप दिवस झाले मी घेतलेली नाहीये. याच्यावरती प्राइस काय लिहिली आहे काय दिसत नाही रे. बुजले 35 रुपये. त्याच्यावरती 35 रुपये फरज मीन्स प्राइस दिसली आहे आणि आम्हाला ॲमेझॉनवरती 24 रुपयाला भेटली. बघा म्हणजे किती कमी प्राइसला आम्हाला वस्तू भेटतात. म्हणजे तुम्ही पण घेऊ शकता. फक्त तुम्हाला ॲमेझॉनमध्ये जाऊन ॲमेझॉन डाउनलोड करून त्याच्यावरतून ॲमेझॉन फ्रेशच्या ह्याच्यात जाऊन तुम्हाला भाज्या मागवायच्या. आणि भाज्या कशा आहे ना एकदम फ्रेश. अजिबात झुनपट नाही काय नाही एकदम फ्रेश. अद्रक घेतलं एवढंच घेतलं एकच जाळी घेतली अद्रकची. बाहेर 50 रुपये पाव चालले अद्रक. तर मी केवढं घेतलं हे किती आहे? हे काहीतरी त्याच्यावर किती दिली आहे? 35 रुपये. हा तर या अद्रक आम्हाला काहीतरी प्राइस नीट लक्षात नाही पण 20 ते 30 रुपयाच्या आत काहीतरी आले. 29 ला काय लसूण घेतला काय? हा 29 ला लसूण घेतलाय. अर्धा पाव लसूण 29 ला भेटलाय. आणि त्याच्यावरती काय प्राइस चालली आहे? मी लसूण घेत नाही रे तर माझे पप्पा लसूण आणतात ना त्यामुळे मला लसूणची काय प्राइस आता सध्या माहित नाही. ते माझे मिस्टरच घेऊन येतात. ह्याची काय आता केवढे भेटले काय माझ्या लक्षात नाही राहिलं. आपण ठेवून घेऊया त्याला. आणि बीट 11 रुपयाला भेटले. काय तर मी 11 लाच ना. हा हे 2 बीट 11 ला भेटले. खूप मोठे पण आहे आणि दिसायला खूप चांगले पण आहेत. आणि बाहेर कांदे 30 रुपये किलोनी चालले. हो तर कांदे बाहेर 30 रुपयाने चालले तर आम्हाला फक्त आणि फक्त ते 23 रुपयाला भेटले. एवढं स्वस्त ॲमेझॉनवरती भेटते. तुम्ही पण नक्कीच ॲमेझॉनवरून या सगळ्या वस्तू घेऊन बघा. तुम्हाला पण खूप फायदा होईल. 2 किलो कांदे घेतले कारण 23 रुपयाला 1 किलो कांदे होते. आणि टोमॅटो पण 30 रुपये किलोनी चालले बाहेर. आणि टोमॅटो पण 30 रुपये किलोनी चालले पण ॲमेझॉनवरती 22 रुपयाला होते. तर आम्ही टोमॅटो पण 2 किलो घेऊन टाकले. तर तुम्ही पण नक्कीच एवढ्या कमी प्राइसला भेटते तर मग तुम्ही पण घ्या. तर हे टोमॅटो मी आता सध्या साईड ह्या बाजूला ठेवून देते इथे कारण ते कसे ओल्ले आहेत ना तिथे मी त्या बाजूला ठेवून दिलेत. आणि काकडी घेतलीये. काकडी खूप कवळी आहे छान आहे. बाहेर कशी झाली माहिती नाही मला. आणि ह्याच्यावरती 30 रुपयाची अर्धा किलो आहे. हो तर त्याच्यावर 30 रुपयाची अर्धा किलो दाखवले आणि आम्हाला फक्त आणि फक्त 18 रुपयाला अर्धा किलो काकडी भेटली. तर तुम्हीच विचार करा ॲमेझॉनवरती किती स्वस्त वस्तू भेटत आहे आणि मग किती फायदा पण होते. आणि प्लस तुम्हाला त्याच्यावरती जर तुम्ही 500 रुपयाच्या भाज्या मागवशाल तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी सुद्धा भेटते. मला वाटते ना ही मिरची तर नाही ना 31 रुपयाला भेटलेली आहे. 31 रुपीज आणि 28 रुपीज. हा तर मग ही महागाडी आहे ती ही आहे का बीन तिखटाची? त्याच्या कंच्यावरती तरी स्पायसी लिहिले का? हा
तर मग ती वाली जी आहे ना, ती वाली तिखट आहे आणि ही वाली साधी आहे. मी साधी मिरची खाता नाही ना, तिखट दाखवली अशी खाऊन दाखवणार आणि ब्लॉग करणार आणि स्टेटस पण करणार. आणि हे दही, मला वाटतं दही त्याच किमतीत भेटले का तन्मय? दहीचं तर आम्हाला 32 रुपयाला भेटलंय छोटा डब्बा. हा आपण ॲमेझॉन वरती घेतला, तर याची किंमत काय माहित नाही किती आहे त्याच्यावरती. 32. ओके, तर मग दही सेम प्राइसलाच भेटले पण फ्रेश भेटलाय. 32 रुपीज. ओके, दही सेम प्राइसला पण फ्रेश. आणि याची काय प्राइस म्हटलं होतं तू? हा, आणि स्लाइस हे बघा, हे जे ज्यूस असतात जास्त करून तुम्हाला ओरिजिनल प्राइसलाच भेटतात दुकानात, पण याच्यावरती 75 रुपीज MRPचा ज्यूस फक्त 50 रुपयाला भेटला. आता तुम्हीच बोला, एवढे ओरिजिनल प्रोडक्ट्स तुम्हाला किती कमी प्राइसला भेटत आहेत. आणि एकदम फ्रेश. कुठे मॉल मधनं घेण्यापेक्षा तुम्हाला बाकी काय घ्यायचं नसेल तर मी सांगते, तुम्हाला बाकी काय घ्यायचं नसेल ना ऑनलाईन तर नका घेऊ, पण असे खाण्याच्या वस्तू आहे ना बाबा एकदम फ्रेश भेटतात. ऑनलाईनला लहान मुलांसाठी ते एकदम चांगली गोष्ट आहे. आणि हे सुद्धा जाम सुद्धा खूप फ्रेश भेटलेलं आहे. आता काहीतरी गेल्या महिन्यातच बनलाय हा जाम. जामची बॉटल मागवली आहे आणि जामची प्राइस 190 त्याच्यावरती लिहिली आहे आणि आम्हाला तो 175ला भेटलाय. आणि मीडियम साईज जाम आहे बघा, खूप कमी प्राइसला भेटतोय. तुम्ही पण नक्कीच एकदा ॲमेझॉन वरून घेऊन बघा. बस एवढेच वस्तू घेतल्यात मी. आणि आता मी काय करणार आहे, त्याच्या काकडी आणली ना, तर ही काकडी, हे मेयोनीज, टोमॅटो, कांदे सगळं आहे, ब्रेड पण आहे. आता मी मस्तपैकी सँडविच बनवणार आहे. आता किती वाजले, आता सँडविच बनवते आणि मग सँडविच बनवून आम्ही सगळे खातो. तुम्ही पण या सँडविच खायला. एवढंच सांगायचं होतं की तुम्ही नाही तर करून बघा ट्राय, की ऑनलाईन मध्ये भाज्या आपल्याला थोडंसं कमी प्राइस मध्ये पण भेटतात, फ्रेश पण भेटतात. आणि ह्या असल्या खाण्याच्या वस्तू ज्या आहेत, खाण्याच्या वस्तू, या वस्तू, या भाज्यांचं नाही मी बोलत काही, पण ह्या वस्तू ज्या आहेत खाण्याच्या, या वस्तू तर तुम्ही ना, तुम्हाला फ्रेश हव्या असतील ना तर तुम्ही ऑनलाईनच मागवा. आणि सोबत तुम्हाला इझी रिटर्न आणि फुल रिफंड पण सुद्धा भेटतो याच्या. म्हणजे सोप्या पद्धतीत सांगायचं, जर कंचाही तुम्हाला भाज्यांमध्ये किंवा कशाही गोष्टींमध्ये खायचा प्रॉब्लेम निघाला तर तुम्हाला डायरेक्ट ते तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पूर्ण रिफंड करणार. तर बघा, हो, आमच्यासोबत पण एकदा दोनदा एखाद प्रॉडक्ट मिसिंग होता, तर एकदा खराब आलता, तर आम्ही ते जसं त्यांना कॉल करून सांगितलं, त्यांनी आमच्या अकाउंटमध्ये लगेच पैसे ट्रान्सफर केले. ते फसवणुकीचं काही नाही येत, लगेच भेटतात. स्टार्ट. तर हे सांगायचं होतं. तर मग चला आता भेटूया पुन्हा तिसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय.